आज आपण मस्त आळूच्या वडीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपलं साहित्य लागणार आहे आळूची पानं 10 ते 12। मी 3 जुळ्या घेतल्या आहेत, त्यात 5 पानं असतात। बेसन 1.5 वाटी, चवीपुरतं मीठ, लसूण, जिरे, ओवा, जिरे, तीळ, हिरवी मिरची। हे बघा, आपण यात थोडीशी हळद घालू। त्यात आता मी हिरवी मिरची तुम्हाला दाखवलेली आहे, पण मी आधीच बनवून घेतलेलं आहे वाटण। हिरवी मिरची, लसूण, जिरं सर्व काही घेतलेलं आहे याच्यात। आता हे वाटण ह्याच्यात थोडंसं टाकायचं, किमान 1-1.5 चमचा। तीळ, 2 ते 3 चमचे आपल्या आवडीनुसार। जिरे मी ह्याच्यामध्ये वाटलेले आहेत, फक्त आता आपल्याला याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे। चवीनुसार मीठ, हे बघा, हे असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं सैलसर केलेलं आहे, जसं आपल्या हाताला चिटकल असं। आता आपल्याला 1-1 पान घेऊन असं लावायचं आहे। हे बघा, असं थोडं थोडं पातळ लावायचं एकदम, म्हणजे आपल्या वडीला छान लेयर सुटतात, छान कप्पे कप्पे येतात आणि छान कुरकुरीत होते वडी। आता लेयर येण्यासाठी हे बघा, एकावर एक अशी पानं घ्यायची आणि त्याच्यावर असं पीठ लावायचं। पातळ पातळ लावायचं, जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त दाट नाही लावायचं पीठ। हे बघा, हे एवढंसंच पीठ घ्यायचं आणि असं पातळ असं पसरवायचं पानावरती छान। आणि पानाच्या मागच्या बाजूचं सगळे देठ वगैरे मी सगळं काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आपली वडी अशी मोडणार नाही। कधी कधी देठामुळं आपले वडी अशी गोल होत नाही, गुंडाळी होत नाही चांगली त्याची, त्यामुळे मी ते आधीच काढून टाकलेलं आहे। तीन 4 पानं 5 पानं घ्यायची। हे बघा, आता हे मी अशी तुम्हाला कसं लेअर करायचे, लेअर किती छान येतील ते बघा। हे असं अगोदर हे पानांचं असं हे इकडं घ्यायचं, नंतर हे अशी असं करायचं, थोडंसं पीठ लावायचं, वाटलं निघत असेल तर पीठ थोडंसं चिटकवायचं अजून। आणि हे बघा, हे असं ह्या करंगळीनं इकडं दाबून धरायचं आणि इकडून असं गुंडाळत यायचं। आपलं पीठ अजिबात बाहेर दिसत नाही आणि छान वडीला लेअर पडतात। हे बघा, हे अशी आणि हे अशी चाळणीमध्ये ठेवायची उकडायला। ह्या पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर या चाळणीला मी असं तेल लावलेलं आहे, थोडंसं असं पुसलेलं आहे छान,
आणि आता हो का ही वडी ह्याच्यात ठेवायची. तेल लावल्यामुळं काय होतं, चिटकत नाही. अशा प्रकारे मी वाफवायला ठेवलेल्या आहेत वड्या. आता वाफवून झाल्यानंतर आपण पाहूया थोडा वेळ, 15 ते 20 मिनटं लागतात त्यासाठी शिजण्यासाठी. चला आता आपली वडी आपण झाली तर पाहूया. मस्त छान वास येतो. वडी झालेली आहे. सुरी लावून बघायचं, पीठ अजिबात चिटकलेलं नाही. वडी झाली आहे असं समजायचं. आता आपण गॅस बंद करूया. आणि ही वडी आता आपल्याला थंड करायची आहे छान. थोड्या वेळासाठी, जरा थोडा वेळ नॉर्मल झाली की थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची, 10 ते 15 मिनटं, म्हणजे छान होती आणि लेअर पण छान येतात. हे बघा आपली वडी छान घट्ट कठीण झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. आणि गरम गरम जर आपण त्याला कापून तळायला लगेच घेतलं तर खूप चुरा होतो. त्यासाठी हे असे आपण जरा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि छान असे कापून घ्यायच्या पातळ पातळ. हे बघा याच्यात कसे लेअर दिसतात. या कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, तेल थोडं तापलेलं आहे. त्यात एक एक वडी अशी सोडायची. तुम्हाला तव्यामध्ये पाहिजे असेल तर तव्यामध्ये पण खूप छान कमी तेलात होतात. पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथं छान करून देते. हे बघा मस्त छान लेअर सुटलेले आहेत आपल्या वडीला. एकदम छान कुरकुरीत असा आवाज पण येतो. हे बघा एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे. छान मस्त वास येतो, मस्त कुरकुरीत लागते. मस्त पावसाळ्यामध्ये श्रावणाच्या उपवासाला सोडायला छान रेसिपी आहे. करून बघा, खाऊन बघा, मस्त राहा.